Hello friends, last period we have seen importance of trees in a information transfer. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ्यमागच्या तासाला इम्पॉर्टन्स ऑफ द ट्रीज की जे आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर की जो आपला हा रायटिंग स्किलचा जो क्वेश्चन आहे त्याच्यावर आधारित आपण माहिती घेतलेली आहे. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न नेक्स्ट इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. दुसरं जे काय आज आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर पाहत आहोत की हे तुमच्या आता मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसत आहे. नेक्स्ट इन्फॉर्मेशन ट्रान्सफर इज टाइप्स ऑफ विटॅमिन्स. हा एक चार्ट दिलेला आहे बघा. या ठिकाणी एक डायग्राम आहे, चार्ट आहे, टाइप्स ऑफ विटॅमिन्स. बरोबर आहे. तर पहा, टाइप्स ऑफ विटॅमिन्समध्ये देर आर फोर टाइप्स ऑफ विटॅमिन. तिचे 4 प्रकार आहेत. फर्स्ट टाइप्स ऑफ विटॅमिन्स इज ए. विटॅमिन ए दिसते का डाव्या साईडला? डाव्या साईडला जो सुरुवातीला जे आहे ते विटॅमिन ए आहे. देन विटॅमिन बी दिसतोय का? विटॅमिन बी. थर्ड टाइप्स ऑफ विटॅमिन्स इज सी. अँड लास्ट टाइप्स ऑफ विटॅमिन इज डी. विटॅमिन डी इज लास्ट टाइप्स ऑफ विटॅमिन्स. परत त्या ठिकाणी मिल्क, बटर अँड एग्स आर द विटॅमिन ए. असं म्हणण्यापेक्षा विटॅमिन ए मध्ये परत 3 सबस्टन्स आहेत, पदार्थ आहेत. मिल्क, बटर आणि एग्ज. थोडक्यात आपलं विटॅमिन ए हे मिल्क, दूध, बटर, लोणी आणि एग्ज, अंडी यापासून आपल्याला मिळते. विटॅमिन बी हे आपल्याला मीठ आणि एग्ज. विटॅमिन ए बघा, एग्ज हा पदार्थ असा आहे की अंडेपासून की अंड्याचे जे पदार्थ बनवून किंवा वस्तू आहे की त्यापासून आपल्याला विटॅमिन ए आणि विटॅमिन बी दोन्ही मिळतात. आणि मीठ म्हणजे मटन, याच्यापासून आपल्याला विटॅमिन बी मिळते. देन विटॅमिन सी. विटॅमिन सी आपल्याला कुठून मिळते? तर फ्रूट्स, व्हेजिटेबल्स. वी गेट विटॅमिन सी नॉट ओनली फ्रूट्स बट ऑल्सो व्हेजिटेबल्स. असं म्हणू शकतो आपण की विटॅमिन सी केवळ फळांपासून मिळते असे नाही. जे भाजीपाला, डिफरंट टाइप्स ऑफ द व्हेजिटेबल्स. डू यू नो, वी ऑलवेज ईट व्हेजिटेबल्स. आपण ते नेहमीच त्या ठिकाणी भाजीपाला खात असतो, त्याच्यापासून आपल्याला विटॅमिन सी मिळत असतं. अँड लास्ट टाइप्स ऑफ द विटॅमिन इज अ डी. आणि तो विटॅमिनचा शेवटचा जो प्रकार आहे तो डी आहे. आणि हे विटॅमिन डी हे आपल्याला फिश ऑइल, माशाच्या तेलापासून, आणि सनलाईट, नॅचरल आहे, हे सूर्यप्रकाशापासून आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. या ठिकाणी बघा सनलाईट दिसत आहे, बरोबर आहे, सनलाईट. आता हे आपण देर आर 4 टाइप्स ऑफ द विटॅमिन्स ए, बी आणि सी. हे आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ द सबस्टन्सेस आपल्याला वेगवेगळ्या पदार्थापासून ते काही मिळत असतात. आणि त्याच्या खाली लिहिले बघा, या चार्टमध्येच बघा दिलेलं आहे, रिझल्ट ऑफ लॅक्स ऑफ विटॅमिन्स. परिणाम लॅक ऑफ विटॅमिन्स. लॅक म्हणजे अभाव आणि विटॅमिन्स म्हणजे विटॅमिन्स. म्हणजे विटॅमिनच्या अभावापासून आपल्याला काय दुष्परिणामांना सामोरं जावं लागते. ए
जर आपल्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ए जर मिळणार नाही शरीराला, तर आपल्याला ब्लाइंडनेस जो अंधत्व आहे ते अंधत्व आपल्या त्या ठिकाणी येऊ शकते. डिसऑर्डर टू, आणि जर समजा आपल्याला व्हिटॅमिन बी, म्हणजे आपण जर मटण किंवा अंडी जर नाही खाल्ली तर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी मिळणार नाही, आपल्या शरीराला व्हिटॅमिन बी मिळणार नाही, आणि त्याच्यामुळे डिसऑर्डर ऑफ द नर्वस सिस्टीम. आणि मग व्हिटॅमिन बी नसेल तर नर्वस सिस्टीमचा अर्थ मज्जासंस्था, ते मज्जासंस्थेवरती आपले परिणाम होऊ शकतो. द इफेक्ट ऑफ आवर नर्वस सिस्टीम. ओके. अँड देन व्हिटॅमिन सी, आपण जर समजा वी डोंट ईट फ्रूट्स ॲज वेल ॲज व्हेजिटेबल्स, आपण जर खात नसेल, इफ वी डू नॉट ईट फ्रूट्स ॲज वेल ॲज व्हेजिटेबल्स, वी डू नॉट गेट व्हिटॅमिन सी, तर आपल्याला व्हिटॅमिन सी मिळणार नाही. त्याच्यामुळे काय होईल मग, आपल्याला लॅक ऑफ व्हिटॅमिन सी, आपल्या शरीरामध्ये जर व्हिटॅमिन सीचा जर अभाव असेल तर आपल्याला इफेक्ट ऑन स्किन, तर आपल्याला त्या त्वचेवरती, आपली जी त्वचा आहे, शरीराची त्वचा आहे, त्या त्वचेवरती याचा परिणाम होऊ शकतो. अँड लॅक ऑफ व्हिटॅमिन डी, आणि आपल्या शरीरात लॅक ऑफ व्हिटॅमिन डी ऑफ आवर बॉडी, आपल्या शरीरामध्ये जर डी या जीवनसत्वाचा अभाव असेल तर आपल्याला देअरफॉर इफेक्ट ऑफ स्किन डिसीज, बोन डिसीज या ठिकाणी सांगितले. जर आपल्या हाडांचा आजार, आपल्याला हाडांचा आजार होऊ शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे की टाइप्स ऑफ विटॅमिन्स, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ विटॅमिन. हाऊ मेनी टाइप्स ऑफ विटॅमिन्स? देर आर 4 टाइप्स ऑफ द विटॅमिन्स. Vitamin A, vitamin B, vitamin C, and vitamin D. Then we get vitamin A when we eat milk as well as butter as well as eggs. That time we get vitamin A. When we eat meat as well as eggs, आपण जेव्हा मटन किंवा एग्ज खातो, that time we get vitamin B. When we eat fruits as well as vegetables, then we get vitamin C. तर आपल्या व्हिटॅमिन सी कधी मिळतं? जर आपण फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स जर खाल्लं तर. अँड इफ वी ईट फिश ऑइल, if we eat fish oil as well as we get a sunlight, that time we get a vitamin D. आपल्याला जर फिश ऑइल आपण जर जेवणामध्ये खाल्लं किंवा सनलाईट, सूर्यप्रकाशामध्ये आपण उभं राहिलो किंवा सूर्यप्रकाश मिळवला तर आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं. आणि हे सर्व अभाव, देर आर 4 विटॅमिन्स जर आपल्याला नसेल तर आपल्याला ब्लाइंडनेस, डिसऑर्डर ऑफ द नर्वस सिस्टीम, स्किन डिसीज ॲज वेल ॲज बोन डिसीज, ह्या डिसीजांना सामोरे जावं. वी फेस सम डिसीज फेन लॅक ऑफ विटॅमिन्स. जर बघा, वी फेस डिफरंट टाईप्स ऑफ द डिसीज म्हणजे काय? रोग. आपल्याला वी फेसचा अर्थ सामोरे जाणे, तोंड देणे. वी फेस सम डिसीज. विच डिसीज? ब्लाइंडनेस, नर्वस सिस्टीम, डिसऑर्डर ऑफ द नर्वस सिस्टीम, स्किन डिसीज अँड बोन डिसीज. या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं. फेन द लॅक ऑफ विटॅमिन्स A, B, C and D जर आपल्या शरीरामध्ये इन आवर बॉडी, फेन
लॅक ऑफ व्हिटॅमिन्स ए बी सी डी, जर आपल्या हे वरचे जे व्हिटॅमिन ए बी सी डी जर आपल्या शरीरामध्ये त्याच्यामधला जर कुठला जर एखादा अभाव असेल, चारही जर असेल तर या चारही रोगांना सामोरं जावं लागेल. त्यामधला एक समजा सपोज लॅक ऑफ व्हिटॅमिन सी, तर वी फेस द स्किन डिसीज, तर आपल्याला त्वचाच्या रोगाला सामोरं जावं लागेल. यू अंडरस्टँड द टाइप्स ऑफ vitamins? So you write 1 or 2 paragraphs on types of vitamin, टाइप ऑफ vitamins. विद्यार्थी मित्र आपल्याला त्या ठिकाणी टाइप ऑफ व्हिटॅमिनवरती 1 किंवा 2 पॅरेग्राफ लिहू शकता. फॉर एक्झाम्पल आता मी सांगतो तुम्हाला कसं लिहिलं बघा, की वरती काय घ्यायचं, हेडिंग लिहायचं, मोठ्या हेडिंग लिहायचं काय, टाइप्स ऑफ व्हिटॅमिन्स. हे टाइप्स ऑफ व्हिटॅमिन लिहिल्यानंतर काय करायचं, एक एक वाक्य तयार करायचं. बघा, देर आर 4 टाइप्स ऑफ व्हिटॅमिन्स. बघा ते दिसतेच वरती किती प्रकार आहेत, 4 आहेत. देर आर 4 टाइप्स ऑफ व्हिटॅमिन्स, आहे की नाही. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी आर द 4 टाइप्स ऑफ व्हिटॅमिन. दुसरं वाक्य तुम्ही लिहू शकता. हां, यू गेट व्हिटॅमिन ए फ्रॉम मिल्क. वी गेट व्हिटॅमिन ए not only milk, butter, but also eggs. We get vitamin D from meat as well as eggs. Next sentence, we get vitamin C from fruits and vegetables. We get vitamin D from fish oil and or as well as च्याशिवाय सनलाईट. ओके, आणि वी फेस, पुढचं वाक्य यायचं, वी फेस सम डिसीज when lack of vitamins in our body. First one, blindness. If do not lack of vitamin A result of blindness. A deficiency of vitamin B gives a rise to disorder of the nervous system, and a deficient supply of vitamin C can cause skin disease. And last sentence, bone diseases are likely to occur in the absence of vitamin D. ओके, अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती पॅरेग्राफ लिहू शकता. ठीक आहे, आपण थांबूया ठिकाणी.